करतोय की व्हेरी शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन्स आहेत. रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आणि त्याचे सोल्युशन पाहणार आहोत. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन आहे पहा. फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन. फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन of a uniform disk. Radiation of gyration of a uniform disk about an axis perpendicular to its plane. Axis कुणाला perpendicular आहे? प्लेनला perpendicular आहे and passing through its center. Axis of rotation जसं तुम्ही या डायग्राम मध्ये पाहू शकता, axis of rotation is passing through the center of this disk and that axis of rotation is perpendicular to the plane. तर मग सुरुवातीला तुम्हाला या केसमध्ये ॲक्सिस जर डिस्कच्या सेंटरमधून जात असेल आणि तो ॲक्सिस त्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती पाहिजे. अँड मोमेंट ऑफ इनर्शिया इन दॅट केस इज I इज इक्वल टू mr²/2. R is the radius. R is the radius. Now we need to calculate the value of radius of gyration. Radius of gyration ची आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे? व्हॅल्यू फाइंड आउट करायची. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्या केसमध्ये पहा, सुरुवातीला जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला असतो ना, I इज इक्वल टू mr², त्या ठिकाणी काय करायचं, फक्त R च्या ऐवजी तुम्हाला K असं पुट करायचे. K इज नथिंग बट द रेडियस ऑफ गायरेशन. Okay, so from this you can find the value of radius of gyration. The formula for radius of gyration is K is equal to under root I by M. I by M. Now put the value of I. I is nothing but moment of inertia. I is equal to mr²/2. So mr² divided by 2 again divided by M. So this M will get cancelled and we will get under root of r². R² is nothing but R. Square root of r² मग किती येईल? R येईल and square root of 2 is under root 2. So R by root 2, this is the answer of radius of gyration. Radius of gyration काय आहे? This is the radius of gyration of a uniform disk about an axis perpendicular to its plane and passing through its center. Very short answer type questions आहे. जास्त वेळ याला तुम्हाला द्यायचा नाही. जितक्या कमी वर्डमध्ये सेंटेन्समध्ये तुम्हाला याचं सोल्युशन देता येईल तेवढा कमी वेळेमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला याचं आन्सर द्यायचं आहे. लक्षात असू द्या, डायग्राम वगैरे काढायची काही गरज नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेतो या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डज द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड ऑन द मास ऑफ द व्हेकल. अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला माहिती पाहिजे यासाठी तुम्हाला. तर अँगल ऑफ बँकिंगचा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला पहा, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ v²/rg. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म्युला त्या ठिकाणी पाहिला होता, बरोबर. एका MCQचं आन्सर देताना आपण या फॉर्म्युल्याचा त्या ठिकाणी यूज केलेला आहे. सो थीटा इज इक्वल टू tan इनवर्स v²/rg. तर या ठिकाणी ची अशी काय टर्म दिसते का? मासची टर्म आपल्याला दिसत नाही आहे. So the answer is angle of banking does not depend on mass of the vehicle. Angle of banking independent on the mass of vehicle. Simply असं त्याचं तुम्हाला आन्सर देता येईल. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय मी. नेक्स्ट इज ड्युरिंग आईस बॅलेट while in the other rounds, why do the dancers outstretch their arms and legs? ठीक है, why do the dancer outstretch their arms and legs while the outer round, म्हणजे ज्यावेळेस त्यांना राऊंड कमी करायचे असतात, त्यांचे जे राऊंड्स आहेत ते संपवायचे असतात, त्यावेळेस ते जे डान्सर आहेत ते त्यांचे आर्म्स आणि लेग आउटस्ट्रेच का करतात, असा हा प्रश्न आहे. तर सिम्पली अगेन this is related to law of conservation of angular momentum. काय आहे law of conservation of angular momentum? L is equal to I omega is equal to constant
ठीक आहे. जर तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटीची व्हॅल्यू डिक्रीज करायची असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला लिहितो मी बरं का, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कशी इन्क्रीज करायची, आरची व्हॅल्यू इन्क्रीज करून. आता या केसमध्ये आरची व्हॅल्यू इन्क्रीज कसं करणार, बाय आउट स्ट्रेचिंग देअर आर्म्स अँड लेग. याचा आन्सर पहा, ड्युरिंग आईस बॅलेट while in the outer rounds the dancer outstretch their arms and legs to reduce their angular speed. angular speed reduce करण्यासाठी ते त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करत आहेत, वाढवत आहेत. ठीक आहे. एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट टर्म्स आहेत. म्हणजे एक जर टर्म वाढली तर दुसऱ्याला काय व्हावं लागेल, त्या ठिकाणी कमी व्हावं लागेल. तर अँग्युलर स्पीडला कमी करण्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवलं जात आहे. याला तुम्हाला त्या ठिकाणी ते पण मेन्शन करता येईल. परत हा व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन आहे. एवढं जरी लिहिलं तरी खूप झालं याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय मी. नेक्स्ट इज द स्टेट द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. खूप महत्त्वाचा हा या ठिकाणी स्टेटमेंट आहे. याचा यूज खूप साऱ्या ठिकाणी झालेला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकल्समध्ये पण या कन्सेप्टचा यूज केला. आत्ता जस्ट जो थर्ड क्वेश्चन होता त्यामध्ये पण याचा त्या ठिकाणी यूज झालेला आहे. तर काय आहे स्टेटमेंट, स्टेटमेंट इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ अ बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट इफ रिझल्टंट एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी इज 0. एक्सटर्नल टॉर्क त्या बॉडीवरती जो ॲक्ट होणार आहे त्याची जर व्हॅल्यू 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम काय असेल, रिमेन्स कन्झर्व्ड असेल, रिमेन्स कॉन्स्टंट असेल. ठीक आहे ना. यासाठी तुम्हाला लक्षात असू द्या, लिनियर मोशनमध्ये हे दिस इज रिलेटेड टू अँग्युलर मोशन, राईट. लिनियर मोशनमध्ये फोर्सला आपण कसं लिहितो, फोर्स इज नथिंग बट चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम, चेंज इन लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि जर सपोज फोर्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर डी पी बाय डी टीची व्हॅल्यू काय होईल, 0. आणि ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांना माहीत असेल की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0 असतो. याचाच अर्थ या ठिकाणी ही जी टर्म आहे ती काय असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे. तशाच पद्धतीने अँग्युलर मोशनमध्ये टॉर्क इज नथिंग बट चेंज इन अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँड इफ एक्सटर्नल टॉर्क इज 0 देन अँग्युलर मोमेंटम विल बिकम कॉन्झर्व्ड और इट विल बिकम कॉन्स्टंट. अशा पद्धतीने तुम्हाला याचं आन्सर करायचं. स्टेटमेंट तुम्हाला फक्त लिहायचं आहे. ठीक आहे ना. इट इज व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय. फिफ्थ क्वेश्चन आहे. पहा, टू बॉडीज हॅव देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. दोन बॉडीज आपल्याला दिलेत आणि त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे. काय आहे, आय अँड 2i रिस्पेक्टिव्हली अबाउट देअर ॲक्सिस ऑफ रोटेशन. इफ देअर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन आर इक्वल, हे दिलेले त्यांनी. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन हे काय आहे, इक्वल आहे. देन व्हॉट इज द रेशो ऑफ देअर अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटीचा रेशो त्याने विचारलेला आहे. तर गिवन तुम्हाला लिहायचं आहे. गिवन इज I2 इज इक्वल टू ट्वाईस I1. या ठिकाणी दिलं आहे. पहा, दुसरा जे बॉडी आहे ना त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, I2. अँड I2 इज इक्वल टू 2 टाइम्स I1 दॅट इज 2i. हे गिवन आहे, लक्षात असू द्या. देन सेकंड काय आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट बॉडी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड बॉडी. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन बिकॉज इट इज परफॉर्मिंग अँग्युलर मोशन. नाव वी नीड टू कॅल्क्युलेट दिस व्हॅल्यू. ω1 डिवायडेड बाय ω2 ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. फॉर दॅट वी नीड टू नो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. रोटेशनल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट 1/2 I ω². I इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, जसं मी प्रत्येक वेळेस सांगत राहतो, कायनेटिक लिनियर मोशन्स आणि अँग्युलर मोशनमध्ये इंटर रिलेशन्स आहे. जसं लिनियर मोशनमध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 mv². सो इन दिस केस m इज रिप्लेस बाय मोमेंट ऑफ इनर्शिया अँड v इज रिप्लेस बाय अँग्युलर वेलॉसिटी ω². अशा पद्धतीने हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तयार होतो. बोथ आर ॲनालॉगस क्वांटिटीज. देअरफॉर
Okay, so we know this formula, kinetic energy is equal to 1 by 2 I omega square. What is given? Kinetic energy of first body is equal to kinetic energy of second body. तो फर्स्ट बॉडीसाठी या ठिकाणी ही व्हॅल्यू आपण लिहून काढली 1/2 I1 ओमेगा 1 स्क्वेअर 1/2 I2 ओमेगा 2 स्क्वेअर. Okay, so 1/2 will get cancel, and omega 1 divided by omega 2, omega 1 divided by omega 2 is equal to काय येईल पहा, मी याला वाटलंच असं लिहितो, ओमेगा 1 स्क्वेअर डिवायडेड बाय ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू I2 डिवायडेड बाय I1, आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतला, बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड वी विल गेट दिस टर्म, ओमेगा 1 डिवायडेड बाय ओमेगा 2 इज इक्वल टू अंडर रूट I2 अपॉन I1. Now what is I2? I2 is nothing but twice I, and what is first bodyचा moment of inertia किती आहे? I आहे. So I will get cancel, and the ratio of their angular velocity, that is omega 1 divided by omega 2, will become under root 2. अशा पद्धतीने तुम्हाला या 5th क्वेश्चनचं आन्सर द्यायचं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे येतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे हॉलो स्फिअर ऑफ रेडियस. हॉलो स्फिअर आहे, त्याची रेडियस तुम्हाला दिलेली आहे. व्हॉट इज द मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड बाय अ मोटर सायकलिस्ट ॲट द बॉटम टू कम्प्लीट द सर्कल. मिनिमम वेलॉसिटी त्या ठिकाणी त्यांनी काय विचारलेली आहे ते. ओके, हॉलो स्फिअर दिलेला आहे, त्याची रेडियस दिलेली आहे. सो एकच गिवन क्वांटिटी आहे, आर इज इक्वल टू 6.4 मीटर. ओके, तर हॉलो स्फिअरमध्ये हा मोटरसायकलिस्ट काय करतोय? रिव्हॉल्व करतोय, आणि बॉटमला त्याची किती वेलॉसिटी पाहिजे ॲट द बॉटम टू कम्प्लीट द सर्कल. एक तो सर्कल जो आहे तो कंप्लीट करण्यासाठी त्या मोटरसायकलिस्टचा बॉटमला किती स्पीड पाहिजे ते या ठिकाणी विचारले. व्हॉट इज द मिनिमम स्पीड. ओके, आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन याचा जर अभ्यास केला असेल, पहा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची मध्ये सपोज एक डायग्राम काढतो मी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये. ओके, या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये एक वेगवेगळ्या वेलॉसिटीच्या टर्म्स आहेत. पहा काय टर्म्स आहेत, तर बॉटमला किती स्पीड पाहिजे. ओके, बॉटमला किती स्पीड पाहिजे, मिड पॉईंटला किती स्पीड पाहिजे, आणि या पॉईंटला किती स्पीड पाहिजे, याच्या व्हॅल्यूज आहेत. अंडर रूट RG, इथं अंडर रूट 3RG, आणि या ठिकाणी अंडर रूट 5RG. अशा वेगवेगळ्या टर्म्स आहेत, तुम्हाला ते माहिती पाहिजे. ठीक आहे, टॉप मोस्ट पॉईंटला जाण्यासाठी किती स्पीड लागेल, अंडर रूट RG. इथपर्यंत जाण्यासाठी किती स्पीड लागेल, अंडर रूट 5RG. आणि बॉटमला किती स्पीड द्यावं लागेल जेणेकरून तो कम्प्लीट रोटेशन करेल, तो असेल अंडर रूट 5RG. ओके, तर ही व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. ऑड नंबर्स आहेत पहा सगळे, 1, 3, 5 अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवता येईल. सो ॲट द बॉटम विचारलं आहे, म्हणून अंडर रूट आपण काय घेतलं या ठिकाणी, अंडर रूट 5RG अशी टर्म त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. पुट द गिवन व्हॅल्यूज. 5 इंटू आरची व्हॅल्यू किती आहे, 6.4. 5 इंटू 6.4 इंटू G इज 9.8. ओके, नाव मल्टिप्लाय दिस टर्म्स. 5 इंटू 6.4 इंटू 9.8 केलं, आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. व्ही मिनिमम इज इक्वल टू 17.7 मीटर पर सेकंड. So this is the minimum velocity required for motorcyclist to complete one cycle or complete the circle. त्या सर्कलमध्ये पूर्ण रिव्हॉल्युशन करण्यासाठी त्याला एवढी वेलॉसिटी लागेल. नेक्स्ट लास्ट जो क्वेश्चन आहे त्याकडे आपण येतोय. लास्ट क्वेश्चन आहे, अ बेंड इन अ लेवल रोड हॅज अ रेडियस ऑफ 100 मीटर. ठीक आहे, रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे. Find the maximum speed which a car turning this bend may have without skidding if the coefficient of friction between the tires and road is 0.8. 0.8 coefficient of friction ची व्हॅल्यू दिली, रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे, and they are asked to find the maximum speed which a car tuning the bend may have without skidding. Without skidding करता त्या ठिकाणी त्या कारने त्या रोडवरती, तो लेवल रोड आहे,
ठीक आहे ना, असा होरिझॉन्टल रोड आहे, बेंडिंग रोड नाही, तर किती मॅक्सिमम त्याची वेलोसिटी पाहिजे त्या बेंडिंग रोडवरती जाताना. तर त्याचे रेडियस दिले तुम्हाला आर दिले आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू दिलेली आहे. सो सिम्पली यूज दिस रिलेशन व्ही मॅक्स इज इक्वल टू √μrg. पुट द गिवन व्हॅल्यूज. म्यू इज 0.8, आर इज 100 मीटर अँड जी इज 9.8. ओके, या सगळ्या टर्म्सला मल्टिप्लाय करा, त्याचा स्क्वेअर रूट घ्या, देन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम वेलोसिटी विच इज 98 मीटर पर सेकंड. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला या 7ही व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला अशा पद्धतीने देता येतील. ओके, तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय करणार आहोत, या ठिकाणी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स टाईप 1 हे क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. ठीक आहे, मॅक्सिमम मित्र तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांच्याबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल फिजिक्स पॅशन तर त्याला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.